नमस्कार रसिको, आज आपण बनवणार आहोत गणपतीच्या आवडीचे मोदक. आणि ते जे मोदक बनवणार आहे आपण ते उकडीचे मोदक बनवणार आहे. ते उकडीचे मोदक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण जाणून घेऊया. 1 वाटी घेतलं आहे तांदळाचं पीठ, 1 खोबरं खवून घेतलं आहे छान ओल्या नारळाचं, गूळ घेतला आहे आपल्या चवीनुसार अकॉर्डिंग, तुम्हाला जसं गोड आवडते तसं. 1 बाउल पाणी घेतलं आहे. हे पाणी जे आहे आपण जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच मापामध्ये पाणी घेतलं आहे. थोडंसं दूध घेतलं आहे आणि 1 चमचा तूप घेतलेलं आहे. आता चला आपण सुरू करूया ही पाककृती गणपतीच्या आवडीचे मोदक बनवण्याची. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जे पाणी आहे, हे बाउलमध्ये पाणी दिसते, हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, उकळून घ्यायचं आहे. गॅस सुरू केला आहे, गॅसवर भांडं ठेवून त्याच्यामध्ये हे पाणी उकळायला ठेवलं आहे. हे पाणी उकळलं त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ सोडायचं आहे. आता पाण्याला उकळी आली आहे. आता त्याच्यामध्ये योगिता सोडणार आहे दूध. आपले विदर्भातले लोकांसाठी ज्यांना हे मोदक खायचे असतात, खूप आवडतात, पण त्यांचे मोदक जे आहे हे उकडीचे मोदक हे फुटतात. त्यासाठी योगिता म्हणे मी आज खास सर्वांना ही गणपती स्पेशल मोदकाची रेसिपी घेऊन येते, म्हणजे मोदक फुटणार नाही. कळलं आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे तांदळाचं पीठ. थोडं थोडं हळूहळू सोडायचं आहे, म्हणजे गाठी होणार नाही तांदळाच्या पिठाच्या. व्यवस्थित असं सोडून द्यायचं आहे हळूहळू. आता ते हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थितरित्या आता गॅसवरून काढून घेतलं आहे आणि आता हे व्यवस्थित हलवून झाकण ठेवून थंड होऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर याचा घट्ट गोळा बनवायचा आहे. तांदळाचं थोडंसं पीठ घेऊन अजून आता हे झाकून ठेवणार आहे, थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे. आता जे पीठ आहे ते थंड होईपर्यंत आपण सारण बनवून घेणार आहोत. कढई घेतली आहे, गॅस सुरू करून कढई ठेवली आहे गॅसवर. त्यामध्ये आपण घालतोय 1 ते 2 चमचे तूप. आता तूप तापलं आहे, त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 2 ते 4 विलायचीचे दाणे. आता त्याच्यामध्ये घालणार आहे आपण खोबऱ्याचा कीस, खवलेलं खोबरं. आता हे तुपामध्ये भाजायचं आहे. व्यवस्थित असं तांबूस होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जे मोदक आहे एकदम चवदार बनतील. गणपती बाप्पाला जो नैवेद्य आपण दाखवणार आहे तो एकदम रुचकर होईल. आता बऱ्यापैकी खोबरं झालंय, तर त्याच्यामध्ये घालणार आहोत गूळ. गूळ हा चवीनुसार घ्यायचा आहे. तुम्ही ज्या प्रमाणात गोड खाता त्या प्रमाणात. प्रत्येकाची एक आवड असते गोड खाण्याची. छान असा गूळ त्याच्यात होऊ द्यायचा आहे. छान असा गूळ त्याच्यामध्ये वितळला आहे. विलायचीचा सुगंध पण येतोय. थोडं होऊ द्यायचं आहे. हे गुळातलं पाणी आहे ते निघेपर्यंत. सारण आपल्याला घट्ट असं बनवायचं आहे, जेणेकरून आपले मोदक जे आहे ते फुटणार नाहीत. आणि आपण साच्यात बनवतो ना मोदक, ते एवढे
चवदार लागत नाही, कारण की त्याच्यामध्ये पीठच लागते. आज आपण हे जे मोदक बनवणार आहोत ते खायला खूप आवडतील तुम्हाला, आपल्या विदर्भातल्या लोकांसाठी. आणि ज्या लोकांना माहीत नाही की मोदक कसे बनवायचे, त्यांनी ही रेसिपी बघा आणि तुमचे पण मोदक एकदम चवदार बनतील. आणि गणपती बाप्पाला प्रसाद जो आहे तो तुम्ही आवडूनही बनवून द्याल. आता आपलं जे सारण आहे हे बऱ्यापैकी शिजलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जायफळ जे आहे ते किसून टाकणार आहे. थोडंसं जायफळ हे जास्त नाही, थोडंच घालायचं आहे. नंतर जायफळ नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आहा, काय सुगंध येतोय. सारण आता आपलं रेडी झालंय, व्यवस्थित पाक बनलाय आपला याचा सारणाचा. आता गॅस बंद करणार आहोत. आता हे सारण थंड होईपर्यंत आपलं जे पीठ आहे ते पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ जे आहे थंड झालं आहे, ताटात काढून घेतलं आहे. त्याच्यात मोहन म्हणून थोडं तूप घालणार आहे आपण. आणि पीठ हाताने छान मळून घेणार आहे. व्यवस्थित असा आपण रोज जशी कणिक भिजवतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित असा गोळा बनवून घेतला आहे. आता थोडं चिकट वाटते तर आपण थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करणार आहे आणि घट्ट असा गोळा बनवून घेणार आहे. पीठ घेतलं आहे, घट्ट गोळा बनवतो आहे त्याचा. व्यवस्थित घट्ट असा आपला गोळा बनला आहे. आता याच्या आपण पोळी जशी लाटतो त्याप्रमाणे छोट्या छोट्या पुऱ्या लाटणार आहे. आता आपल्याला छान छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. गोळा बनवून घेतले असे छोटे. आता असे सर्व जेवढं पीठ आहे तेवढे याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. गोळे असे भरपूरसे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला, जेवढं पीठ आहे तेवढे. तर आपले गोळे सर्व बनवून झाले आहेत. आता आपण ते लाटून घेणार आहे पुरीच्या आकारामध्ये. कॅरी बॅग घ्यायची आहे, म्हणजे जी आपली पुरी आहे ती चिपकणार नाही. निंजा टेक्निक आहे. अशा छोट्या आकाराच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत सर्व, आणि त्यामध्ये सारण भरून मग नंतर आपल्याला उकडायचे आहेत. त्यामध्ये सारण घेतलं आहे पुरीमध्ये. आता याचा आपल्याला मोदक वळायचा आहे. अशा आकारामध्ये त्याला शेप देऊन द्यायचा आहे. शेप दिल्यानंतर आता मोदक वळायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला मोदकचा शेप द्यायचा आहे. रेडी आहेत आता आपले मोदक सर्व बनवून. आता आपण त्याच्यावर केसर लावतोय वरतून. अशा प्रकारे केसर लावतोय, म्हणजे व्यवस्थित असा पिवळा रंग येईल केसरीचा. सर्व मोदकांना केसर लावून झाली आहे. आपण एक चाळणी घेतली आहे जी भाजी धुण्यासाठी वापरतो ती. त्यात एक केळीचं पान ठेवलं आहे आणि आपल्याकडे ते इडली पात्र घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे. आता हे पाणी गरम होऊ द्यायचं आहे. गरम झालं की आपल्याला ही जी चाळणी आहे मध्ये जे मोदक ठेवलेले आहेत ते त्याच्यामध्ये ठेवायचे वाफेवर होऊ द्यायला. आता पाणी गरम झालं आहे. आपण ही जी चाळणी आहे ती त्या भांड्यावर ठेवतो आहे आपल्या इडली पात्राच्या. त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून झाकायचं आहे, जेणेकरून वाफ जी आहे ती बाहेर जाणार नाही आणि आपले मोदक जे आहेत ते उकडून निघतील. ताट ठेवून झाकून घेतलं आहे.
आता होऊ द्यायचे मोदक आपले. छान असे आपले मोदक उकडले आहेत. केशरचा रंग पण सुटलाय मोदकाला, पूर्ण केशरचा रंग लागलाय. छान अशी छटा दिसते. तयार आहे मोदक आपले. हे फुटले नाही आपले मोदक. आपण जे केळीचं पान ठेवलं होतं त्याच्यामुळे आपले मोदक फुटले नाही, चिपकले नाही. आणि छान असे न फुटता मोदक आपले तयार आहेत. प्रसादासाठी तयार आहे आपले मोदक. बघू शकता तुम्ही, खालून फुटलेले नाही आहेत. हे बघा, फुटले नाही आहेत. व्यवस्थित आपले मोदक तयार झाले. तयार आहेत आपले गणपतीसाठी नैवेद्याला मोदक. अशा प्रकारे हे जे मोदक आहे ते तुम्ही गणपतीला नैवेद्यासाठी बनवू शकता. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरांनाही सांगा.